नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेन्स सर्कलच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आपण हे आज लाईव्ह स्ट्रीम करणार होतो, पण काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला लाईव्ह स्ट्रीम करता आलं नाही. पण हे रेकॉर्डेड लेक्चर सर्वांपर्यंत उपलब्ध होईल याची मी काळजी घेईलच. मुळात हा प्लॅटफॉर्म कशासाठी आहे तर UPSC आणि MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि या अडचणींचा सामना करताना मार्गदर्शन मिळावं, वेळोवेळी त्यांना मटेरियल अवेलेबल हवं, मराठीमधनं मटेरियल अवेलेबल हवं, इंग्लिशमधनं मटेरियल अवेलेबल हवं, या दोन्ही गोष्टींना मध्यस्थानी ठेवून आपण हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. आजचा हा प्रमुख विषय आहे निबंध लेखन, एसे रायटिंग. नमस्कार, मी ओंकार पार्टे. मी तुम्हाला या विषयाबद्दल थोडीफार माहिती देतो. जसं की आता निबंध UPSCच्या मुख्य परीक्षेत किती महत्त्वाचा आहे याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह असतं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. अनेकदा विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या आधी एकही एसे लिहित नाहीत आणि मुख्य परीक्षेदरम्यान बरेचसे एसे लिहितात. मग त्यांना त्यावेळेस अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळेस एसेची पूर्वतयारी आत्तापासून केली तर पुढचे तुमचे 2025चे 26चे अटेम्प्ट्समध्ये त्याचं महत्त्व तुम्हाला दिसूनच येईल. आता याच्यामध्ये मी एक टायटल दिलेलं तुम्हाला इथे दिसत असेल, बुडत्याला काडीचा आधार. आणि हे टायटल असं का दिलंय याच्या मागचं एक कारण आहे. आता आपण 2 मार्कशीट बघूया. हा विद्यार्थी क्रमांक 1 याचे मार्कशीट बघा. याचे GSचे मार्क तुम्ही बघू शकता. जसं की याला GS1 मध्ये 89 मार्क आहेत, GS2 मध्ये 101 मार्क आहेत, GS3 मध्ये 75, GS4 मध्ये 95. ऑप्शनलचे मार्क साधारणपणे 177च्या आसपास आहेत आणि याची ग्रँड टोटल मात्र 773 आहे. याच्याच उलट तुम्ही खाली एक मार्कशीट बघत आहात. या विद्यार्थ्याला GS मधले मार्क थोड्याफार प्रमाणात त्याच्यासारखेच किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहेत. जसं GS1 102, GS2 96, GS3 मध्ये 69, GS4 मध्ये 101 आणि ऑप्शनलचे दोन्ही मार्क हे 280च्या वरती आहेत. परंतु याची ग्रँड टोटल मात्र 731 इतकीच आहे. आणि दोघांमधला मुख्य फरक म्हणजे एकाचं रेकमेंडेशन झालेलं दिसतं आणि एकाचं मात्र सिलेक्शन झालेलं दिसत नाही. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वपूर्ण फरक जर कोणत्या विषयाने केला असेल तर तो म्हणजे एसे, ज्याच्यामध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला फक्त 82 मार्क आहेत आणि पहिल्या विद्यार्थ्याला त्याच्या तुलनेमध्ये 137 मार्क आहेत. म्हणजे जवळपास 50 पेक्षा अधिक मार्कांचा फरक केवळ एकाच विषयाने केल्याने दोघांच्या मार्कांमध्ये आणि सिलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा फरक दिसून येतो. याच्यामुळे आपल्याला एसेला इग्नोर करायचं नाहीये, त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे आणि त्याचा वापर आपल्या सिलेक्शनसाठी करून घ्यायचा आहे. त्यामुळे ते बुडत्याला काडीचा आधार हे टायटल आपण दिलं होतं. आता निबंध लेखनामध्ये PYQचं महत्त्व काय असतं. बरेचदा आपण टॉपरचे सेशन्स ऐकतो आणि त्याच्यामध्ये एक वाक्य हमखास असतं की तुम्ही PYQ अॅनालाइज करा. आता PYQ अॅनालाइज म्हणजे नक्की काय करा. नवीन विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांना PYQचे विषयच इतके जड जातात की ते त्याचं अॅनालिसिस काय करणार हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. अशा वेळेस एक दीपा गोवारीकर नावाच्या लेखिका आहेत, त्यांचं एक मोठं प्रसिद्ध वाक्य आहे, माणसं वाचताना चष्मा बाजूला काढून ठेवावा. आता खरं हा चष्मा बाजूला काढून ठेवायचा आहे का तर अजिबात नाही. आपला दृष्टिकोन किंवा पूर्वग्रहदूषित मतं बाजूला ठेवून माणसाला नवीन नजरेतनं बघायचं. तसंच एसेच्या बाबतीत सुद्धा आहे. आपलं एसेबाबतचं पूर्वमत काय आहे, आपल्या पूर्वधारणा काय आहेत, या सगळ्या सोडून नव्याने मताची निर्मिती करणं आणि ते समोरच्या समोर मांडणं आणि त्याचाही दृष्टिकोन बदलणं, त्याला इतक्या चांगल्या पद्धतीने सादरीकरण करणं की त्याने जो विचार केलाय त्याच्यापेक्षा भिन्न गोष्टी त्याला एसेमध्ये दिसून आल्या म्हणजे तुमचे मार्क वाढले समजायचं. आता हे कसं होतं, का होतं हे मी तुम्हाला खालील याच्यामध्ये सांगतो. आता हे PYQचे काही पेपर आहेत आपल्यासमोर. आता याच्यामध्ये बघा, आपण इथं ज्यावेळेस कोड घेतला होता माणसं वाचताना म्हणजे मानवी भावना वाचताना. आता याच्यामध्ये या सगळ्या विषयांमध्ये थोड्याफार प्रमाणात मानवी भावनांचाच उल्लेख केलेला दिसतो. मी तुम्हाला यातल्या काही गोष्टी हायलाईट करतो. जसं की विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. आता अंतर्ज्ञान आणि तर्क मानवी समाजाच्या मानवी भावनाच्या कुठेतरी केंद्रस्थानी असलेलं दिसतं. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे नॉट ऑल हू वंडर्स आर लॉस्ट. म्हणजे सर्व भटकणारे हरवत नाहीत. आता भटकणारे म्हणजे सुद्धा बऱ्याच अर्थाने, विचारांच्या अर्थाने,
प्रत्यक्ष प्रक्रियेच्या अर्थाने अनेक अर्थाने आपण याला जोडू शकतो. आपण पुढे स्ट्रक्चर मेकिंग ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये हे विषय बघणारच आहोत. आता याच्यानंतर हा दुसऱ्या वर्षीचा पेपर आहे. याच्यामध्ये बघा, सेल्फ डिस्कव्हरी, स्वतःचा शोध, ही सुद्धा प्रक्रिया मानवी भावनांच्या जवळ गेलेली दिसते. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ यू, स्वतःचं प्रतिबिंब किंवा स्वतःचं प्रतिक्रिया काय आहे हे मानवी भावनांचाच उद्रेक आहे ना. किंवा याच्या पुढे बघा, वॉन्टलेसनेस, इच्छा रहित असणं, मानवी भावनातून निर्माण होणारी गोष्ट आहे. याच्या पुढे पहा, A ship in harbor is a safe, but that is not what ship is for. शिप ही बंदरामध्ये सुरक्षित असते, परंतु त्याच्यासाठी ती बनवलेली नसते. म्हणजे काय, आपल्या स्वतःच्या मर्यादा ओलांडून जाणं किंवा स्वतःच्या संकुचित सुरक्षित वातावरणातून एका नवीन आशेला, नवीन समुद्राला छेदणं, म्हणजे जी प्रक्रिया आहे ते हे विषय आहे. हा सुद्धा एक मानवी भावनांच्या जवळ जाणारा विषय आहे. आपल्याला या मानवी भावनांचा अभ्यास करून आपली मतं याच्याबद्दलची मांडणे. आता ही मतं मांडण्याची प्रक्रिया कशी होते, किंवा तुमच्यासमोर आता हे अशी परीक्षेमध्ये विषय दिसतात, सेक्शन ए, सेक्शन बी अशा फॉर्मॅटमध्ये असतात. आता असे विषय दिसल्यानंतर यातला विषय कोणता सिलेक्शन करावा, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न असतो. ज्याची म्हणजे विषयाची लिखाणाची सुरुवात, निबंध लेखनाची सुरुवात ज्या पहिल्या टप्प्यातून होते, तो पहिला टप्पा म्हणजे विषयाचं सिलेक्शन. आता विषयाचं सिलेक्शन करताना सर्वाधिक चूक कोणती होते, ती अतिघाई संकटात नाही. आपल्याला प्रत्येक वेळी असं वाटतं की आपण जो इथे सिलेक्ट केलाय किंवा जो विषयाचं टायटल आपण वाचलंय ते आपल्याला खूप चांगलं येत आहे आणि आपण पटकन जम्प करतो. म्हणजे पहिलाच विषय असेल द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी, आपण कुठेतरी ऐकलेलं असतं, एखादं उदाहरण आपल्याकडे तयार असतं, एखादं इंट्रोडक्शन आपल्याकडे तयार असतं आणि आपण पटकन लिहायला लागतो आणि थोड्या वेळाने आपल्याला जाणवतं, अरे या विषयाबद्दल मला फार काही माहिती नाहीये, याच्यापेक्षा तर मला हा दुसरा विषय जास्त येत होता किंवा हा तिसरा विषय येत होता. मग अशा वेळेस विषयाचं सिलेक्शन कसं करावं, तर याचे काही टप्पे आहेत. पहिलं, विषयाचा अर्थ. अगदी साधा सोपा विषय सिलेक्ट करणं किंवा जो मला समजतो तो सिलेक्ट करणं ही सगळ्यात मोठी स्टेज आहे. आणि इथं जर तुम्ही पास झाला तर तुमचा पुढचा विषय तुम्ही आरामात मारून घेताय. याच्यामुळे काय करायचं, पहिला विषयाचा अर्थ समजून घ्यायचा. अर्थ आपल्याला डिकोड करता येते का तो बघायचा, आपल्या शब्दांमध्ये स्वतःसमोर मांडून बघायचा. एसेसाठी खूप वेळ असतो तुलनेने, जीएसच्या तुलनेने आपण विचार करू शकतो आणि मग एसे लिहू शकतो, त्याच्यामुळे वेळ घ्यायचा. सिलेक्शन प्रक्रिया ही 5 ते 10 मिनिटापर्यंत गेली तरी चालेल, पण नंतर मागं फिरण्याची चान्स राहत नाही, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर विषयाबाबतचे ज्ञान. विषयाबाबतच्या ज्ञानमध्ये आपण एक गोष्ट पाहू शकतो, अनेकदा विषयाबद्दल आपल्याकडे खूप सारे फॅक्ट्स असतात आणि खूप साऱ्या लोकांचे कोट्स असतात. विषयाबद्दल आपली डिग्रीचं एज्युकेशन सुद्धा कामाला येऊ शकतं किंवा एखादं पुस्तक वाचलेलं असू शकतं. अशा अनेक गोष्टींमधून विषयाचं ज्ञान वाढू शकतं. जर असं असेल तर सिलेक्शन प्रक्रिया अगदी सोपी होऊन जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो विषयाचे आयाम. विषयाचे आयाम म्हणजे काय, विषयाचं सरळ साधं जे टायटल आहे त्याच्या व्यतिरिक्त मला काय सुचतं, ही विषयाच्या आयामांकडे घेऊन जाणारी प्रक्रिया असते. जसं की आता वरच्याच विषयाकडे, कोणत्याही विषयाकडे आपण बघूया. जसं की बघा, अ शिप इन द हार्बर इज अ सेफ बट दॅट इज नॉट व्हॉट शिप इज फॉर. आता हे सरळ सरळ शिप बद्दल बोललेलं आहे. प्रत्यक्ष बघता आपल्याला असं वाटू शकतं की बंदरात असणारी शिप आणि तिचे ते संरक्षण या विषयाचं पूर्ण सार जातोय, परंतु आपण याला कुठपर्यंत नेऊ शकतो, मानवी आयुष्याबरोबर लिंक करू शकतो, मानवी जीवनातील अनेक प्रसंगाबद्दल याचं वर्णन करू शकतो आणि त्याचबरोबर याला काउंटर सुद्धा करू शकतो की नाही. प्रत्येक वेळेस शिप ही तिच्या हार्बरमध्ये सेफच असतं असं नाही. स्त्री ही घरात सुरक्षित असते का, तर कधी कधी नाही सुद्धा. अनेक आपण रेप केसेस अलीकडे ऐकतो, अगदी कौटुंबिक संबंधातून सुद्धा रेप होतात. म्हणजे काय की शिप ही हार्बरमध्ये सेफ नाहीये, उलट ती बाहेर सुद्धा सेफ असू शकते. मग हे काउंटर आर्ग्युमेंट्स आपल्याला जमतायत का, या सगळ्यातून तुमचे डायमेन्शन्स एस्टॅब्लिश होणार आहेत. तो डायमेन्शनचा हा मुद्दा पण लक्षात घेता आला पाहिजे की आपल्याला किती प्रकारचे डायमेन्शन देता येतात, किती प्रकारचे विचार तिथं मांडता येतात, हा महत्त्वाचा मुद्दा राहील.
त्यानंतर विषयाचं सद्य महत्त्व. विषय वाचल्या त्याचा जर कंटेम्पररी रेफरन्स तुम्हाला देता येत असेल तर यापेक्षा सुंदर काहीच गोष्ट नसू शकते. कारण तुम्हाला प्रत्यक्ष चालू घडामोडींचा तिथे दाखला देता येतो, उदाहरणं वाढतात, उदाहरणांचा आवाका वाढतो, न्यूजपेपरमधलं रीडिंग असतं, याच्यामुळे विषयाची समृद्धता वाढते. आणि या गोष्टी विषयामध्ये मॅटर करतात, कारण जो एक्झामिनर आहे कदाचित त्याने सुद्धा त्या गोष्टी वाचलेल्या असतात, त्याला कोरिलेट होतात, तुमचं म्हणणं समजतं, एखादं वाक्य चुकलं, कमी जास्त झालं तरी त्याच्या मागचा अर्थ तो उलगडू शकतो. मग त्याची तपासण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते. आणि आपल्याला एक्झामिनरला त्रास द्यायचाच नाही. सुरुवातीपासून एंडपर्यंत एका सुरामध्ये, लयामध्ये त्याला वाचता यावं आणि त्याला एसे कधी संपला हे समजू नये, हीच प्रक्रिया म्हणजे एसेचं लिखाण आहे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर एक मोठी प्रक्रिया असते ब्रेनस्टॉर्मिंग. कधी कधी काय होतं, विषय सिलेक्ट होतो, जसं मी वरती काही स्टेजेस सांगितल्या, विषयाचा अर्थ वगैरे आपण मनातल्या मनात सगळं काही ठरवतो आणि असं वाटतं की आता मी जे चालू करेल पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यालाच जाऊन थांबेल. हा, तुम्ही ते करू शकता, पण त्याला काय म्हणतात, उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि कधी कधी माणूस बडबडत जातो, ओघाओघामध्ये त्याचा अँगल चुकतो, डिस्ट्रॅक्ट होतो आणि बऱ्याच वेळाने लक्षात येतं की ज्या विषयापासून त्याने सुरुवात केली तो आता हा विषय राहिलाच नाही, हा विषय कुठेतरी भलतीकडेच भरकटलाय. एखाद्या विषयातला डायमेन्शन आपण इतका स्पष्ट करायला जातो की मूळ विषयाचा गाभास त्याच्यामधून नष्ट होतो. मग अशा वेळेस उचलली जीभ लावली टाळ्याला होऊ नये म्हणून काय करायचं, तर आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग करायचं आहे. आणि ब्रेनस्टॉर्मिंग ह्या म्हणीप्रमाणे अडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. आणि का असं होतं, तर ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर मेकिंगमध्ये जे मुद्दे मांडतो बऱ्याचदा तेच मुद्दे आपल्या निबंधामध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतात आणि ते गाईड असतं आपल्याला. जसं आपण एखाद्या पुस्तकाची इंडेक्स बघतो, आपल्याला अंदाज येतो यात कोणते टॉपिक कव्हर होणार आहे, कितव्या पेजला काय लिहायचं आहे, हे सगळं आपल्या डोक्यात येऊन जातं. मग आपला एक साचेबद्धता येऊन जाते एसेला. जसं की आता हे एक ब्रेनस्टॉर्मिंग आहे एका विद्यार्थ्याचं, याच्यामध्ये आपण बघू शकतो, अ शिप इन द हार्बर इज अ सेफ बट नॉट इज दॅट इज नॉट व्हॉट शिप इज फॉर. जहाज बंदरावर सुरक्षित असते परंतु त्यासाठी ते बनवलेले नसते. आता स्टार्टमध्ये याने काय ठरवलंय की वास्को द गामाचं काहीतरी तो लिहिणार आहे, त्याच्याबद्दलचं त्याचं मत किंवा त्याच्याबद्दल जे काय असेल तो लिहिणार आहे. त्याच्यानंतर त्याचं काय म्हणणं आहे, तो एंडला अनंत आमची ध्येयासक्ती म्हणजे आय थिंक तो एखाद्या कवितेने वगैरे शेवट करणार असेल. बाकी त्याचे मुद्दे बघा, जहाज सागरासाठी जोखीम वगैरे, म्हणजे त्याचे त्याने असं एक्झामिनरला समजावंच अशा भागात अशा पद्धतीनं ब्रेनस्टॉर्मिंग करायचं नसतं. ब्रेनस्टॉर्मिंग हे तुमचं तुम्हाला कळालं खूप झालं, आता याचे मुद्दे मला कदाचित समजणार नाहीत पण ते त्याला समजले असतील आणि हे त्याने ठरवलं असेल की याच्या पद्धतीने त्याला एसेला सामोरे जायचं आहे. तर हे ब्रेनस्टॉर्मिंग एक 10 मिनिटं, 5 मिनिटं, 20 मिनिटं, बऱ्याचदा 25 मिनिटापर्यंत ही प्रक्रिया चालते. मी तर म्हणेल जास्तीत जास्त वेळ द्या ब्रेनस्टॉर्मिंगला, तुमचा एसेचं लिखाण अगदी सोपं होईल. जितकं डिटेल तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग तितका चांगला आणि साचेबद्ध तुमचा विषय. आणि आपल्याला साचेबद्ध विषयासाठीच प्रयत्न करायचे. आता इथून आपण पुढे जाऊया. आता हे सगळं झालं, ब्रेनस्टॉर्मिंग पण झालं, आपल्या विषयाचं निश्चिती झाली, आपण विषय चालू करणार आहे. पण एक मुद्दा आहे, आता इंट्रो कसा लिहायचा, म्हणजे इंट्रो कशाने करू. सर सुरुवातच आमची अडखळते, आम्हाला सुरुवातीच्याच गोष्टी जमत नाहीत, माझं सगळं ठरलंय सर पण मला सुरुवातीलाच काय लिहावं हे सुचत नाही. म्हणजे ह्या काय प्रॉब्लेम आहेत, हे सगळे इंट्रोडक्शनचे प्रॉब्लेम आहेत. जितकं चांगलं तुमचं इंट्रोडक्शन तितकं तुमचं इम्प्रेशन चांगलं. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण बऱ्याचदा म्हणतो. तर ती सुरुवात चांगली करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर बऱ्याचदा काय करतात मुलं, कविता वापरतात, कवितेने सुरुवात करतात. मग एखाद्या कवितेचं रेफरन्स ॲज इट इज त्या विषयाला संलग्न असू शकतं. अशा कविता मुलांना आठवतात, सुचतात, कुठेतरी वाचलेल्या असतात. या गोष्टींचाही वापर आपण करू शकतो. कधी कधी हिस्टॉरिकल फॅक्टचा वापर केला जातो इंट्रोडक्शनमध्ये. मग हिस्टॉरिकल फॅक्टमध्ये एखाद्या ऐतिहासिक प्रसंगातील महत्त्वपूर्ण गुणधर्म तिथं वापरले जातात. जसं की मी खूप जणांच्या याच्यामध्ये एक गोष्ट बघितली, अशोकाचं कलिंगा वॉर, याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये लोक लिहितात, कारण हे भावनिक ट्रान्झिशन आहे. पूर्वीचा अशोका आणि नंतरचा अशोका या बदलामध्ये जो महत्त्वपूर्ण घटक ठरलाय तो कलिंगाचं वॉर. आणि या कलिंगाच्या युद्धाचं वर्णन अनेक जण सुरुवात म्हणून करतात आणि याच्यामध्ये विषयाला पूर्णपणे आणण्याचा प्रयत्न करतात. आता कसं ते आपण पुढे बघणारच आहोत.
त्याच्यानंतर एक येतो अनेक्डोट नावाचा प्रकार, म्हणजे किस्सा, कथानक. असे काल्पनिकही असू शकतं आणि प्रत्यक्षात घडलेलं सुद्धा असू शकतं. अगदी ओघळती सुरुवात असते. एखाद्या घटनेबद्दलचं पूर्ण माहिती असते किंवा एखादा काल्पनिक व्यक्ती असतो, त्याच्याबद्दलचं सांगणं असतं किंवा एखाद्या चित्रपटात वाचलेली व्यक्ती असते, त्याच्याबद्दलचं सांगणं असतं. हे सगळं अनेक्डोट असतं, जे शीर्षकाला न्याय देण्यासाठी बनवलेलं असतं. ते पण आपण पुढे पाहणारच आहोत. अनेक जण न्यूजपासून सुद्धा सुरुवात करतात किंवा वस्तुस्थितीतलं एखादं एक्झाम्पल देऊन सुद्धा करतात. जसं की आता मणिपूरमधला जो इन्सिडेंट झाला होता मैती कुकी संघर्षाचा, किंवा इस्रायल रशिया वॉरचा चालला आहे, किंवा सॉरी इस्रायल युक्रेन इस्रायल इस्रायल पॅलेस्टाईनच्या वॉरचा आणि रशिया युक्रेनच्या युद्धाचा जो इन्सिडेंट असेल, तो काही जण त्याचं वर्णन करतात. कधी-कधी घोषवाक्य किंवा महान व्यक्तींचे उद्गार निर्माण होतात. जसं की लोकशाहीसाठी आपण बऱ्याचदा ऐकलंय अब्राहम लिंकनचं ते वाक्य. त्याच्यापासून काही जण सुरुवात करतात. काही जण नेहरूंच्या वाक्यांपासून सुरुवात करतात. काही आंबेडकरांचे जे प्रसिद्ध वाक्य आहेत त्यांच्यापासून सुरुवात करतात. प्रत्येक गोष्ट चालू शकते, फक्त ती विषयाला अनुसरून असावी. हा एकमेव फक्त याच्यातला मुद्दा राहील. काही जण प्रसंगाचं वर्णन करतात. खूप सारे प्रसंग असतात तुमच्या अवतीभोवती घडणारे, तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेले, न अनुभवलेले, पाहिलेले, या सगळ्या गोष्टींचं वर्णन करता येतं. पण प्रसंग वर्णनाच्या पद्धतीला एक साहित्यामध्ये एक पद्धत आहे. प्रसंग वर्णन जितकं तुम्हाला त्या स्थितीमध्ये समोरच्याला घेऊन जाता येईल. म्हणजे अनेकदा मी विद्यार्थ्यांचे असे वाचलेले आहेत, की ते त्या स्थितीचं इतकं सुंदर वर्णन करतात, की तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यासारखं वाटतं. मग झरा वाहत आहे, सुगंध येत आहे फुलांचा, तुम्हाला जे दृश्य दिसत आहे, त्या दृश्याचं वर्णन इतकं सुंदर करतात, की मन प्रसन्न होतं. आणि असं पण प्रसंग वर्णन करता येऊ शकतं किंवा खूप वाईट गोष्टींचं सुद्धा वर्णन करता येतं. जसं की अफगाणिस्तानमध्ये जी मध्यंतरी परिस्थिती निर्माण झाली होती तालिबान 2.0च्या काळात, तर त्यावेळेसचं वर्णन पण खूप जणांनी सुंदर केलं होतं. मग अगदी गोळ्या झाडल्या जात आहेत, लोकांचे देह छिन्नविछिन्न पडलेले आहेत, स्त्रियांच्या हालापेष्टा होत आहेत आणि एक हैदोस माजलेला आहे संपूर्ण. हे एक वर्णन पण त्या परिस्थितीला पूरक होतं. तर असंही वर्णन करता येऊ शकतं. तर कधी-कधी बुकचे प्रेफरन्सेस असतात. बुक प्रेफरन्सेसमध्ये आपण काय बघतो, तर अनेक जे मोठमोठे पुस्तकं आहेत, अगदी साध्यापासून खूप चांगल्या-चांगल्या पुस्तकांचा वापर आपल्या लिखाणांमध्ये करता येऊ शकतो. जसे की अण्णाभाऊ साठेंचं फकीरा नावाचं पुस्तक आहे, किंवा यांचं एक होता गवाणकरांचं एक होता कारवर नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकांचा रेफरन्स द्यायचा, त्या कथेचा वापर करायचा आणि विषयाला सुरुवात करायची. हे एक लिंक करण्याची पद्धत असते. कधी-कधी परीक्षकाने सुद्धा ते पुस्तक वाचलेलं असू शकतं. परीक्षकाला प्रसिद्ध पुस्तकांची माहिती असते. त्यामुळे सुद्धा इम्प्रेशन चांगलं पडू शकतं. हा एक त्यातला महत्त्वपूर्ण हे असतो. आता आपण इथे एक सुरुवात बघूया. द वर्ल्ड ऑफ रियालिटी हॅज इट्स लिमिट्स. द वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन इज अ बाउंडलेस. वास्तविक दुनियेला मर्यादा आहेत. कल्पनेचे विश्व अमर्यादित आहे. आता भाषांतराबाबतीत तर व्यवस्थित आहे. आता सुरुवात काय म्हणते? आता ही काल्पनिक आहे. हा अनेक्डोट आहे. हा वास्तवात घडलेलाच असेल असं नाही. पण याचं तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीतता याने एस्टॅब्लिश केलेली दिसते. जसं की एक शांताराम घरी आलेला दिसतो. त्याची हालापेष्ट असणारं जीवनमान दिसत आहे. त्याची चिमुरडी त्याची वाट पाहत आहे आणि ती अर्ध्या भुकीपोटी झोप लागावी म्हणून तो त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली तिला. तिला आपल्या कुशीमध्ये घेतलं आणि अशी कल्पनाची दुनिया त्याने तिच्यासमोर निर्माण केली, की ती त्याचं वास्तवातलं दुःख विसरली. झालं. या सगळ्यामध्ये त्याने काय केलं, या अनेक्डोटच्या माध्यमातून तुम्ही हा शांतपणे पण वाचू शकता, पूर्ण वाचून घ्या. या अनेक्डोटच्या माध्यमातून त्याने विषयाला लिंक केलं आणि एकदा विषयाची लिंक एस्टॅब्लिश झाली, की समोरच्याला कळून जातं, की याला विषय समजलाय. इथून पुढचा विषय वाचणाऱ्याला सोपा जातो. तर हे याच्या मागचं महत्त्वपूर्ण आहे. हे इंग्लिशच्या बाबतीतही होतं. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं, काही काल्पनिक कथांचा किंवा एखाद्या चित्रपटाचाही आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. तर हा तो वापर आहे. हा इंग्लिशचा एक एसे आहे. हॅरी पॉटर आणि व्होल्डेमॉर्ट यांची ती स्टोरी आहे. म्हणजे विषयाचं शीर्षक आहे, वी कॅन इझिली फॉरगिव्ह अ चाइल्ड हू इज अफ्रेड ऑफ द डार्क. द रिअल ट्रॅजेडी ऑफ द लाईफ इज व्हेन मेन आर अफ्रेड ऑफ द लाईट. आता या वाक्याला दर्शवण्यासाठी या दोन कथानकांच्या नायकांचा वापर करून तिने हे इंट्रोडक्शन दिलेलं आहे.
आता या इंट्रोडक्शनमधून सुद्धा ती याच दोन भावना सांगणार आहे, कारण हॅरी पॉटर एक चाइल्ड आहे आणि वॅल्डेमॉर एक मेन आहे. आता या दोघांना वापरून तिने हे इंट्रोडक्शन केलंय. आपण शांतपणे वाचू शकता, मी हे PDF ग्रुपवर टाकणारच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कथांचा वापर करू शकता. आता हे झालं इंट्रोडक्शन. आता मधला भाग कसा निर्माण होणार आणि त्याच्यासाठी काय काय लागतं, एसे लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न असतो. आता एसेमध्ये खूप साऱ्या गोष्टी यूज होऊ शकतात. तुम्हाला जे दिसतं ते सगळं, म्हणून मी म्हटलं मनी वसे ते स्वप्नी दिसे. जे जे तुमच्या मनात आहे ते तुमच्या निबंधात आहे, किंवा जे जे तुम्हाला दिसलेलं आहे ते तुम्ही प्रत्येक गोष्ट मांडू शकता. फक्त मांडण्याची कला जमली पाहिजे, लिंक एस्टॅब्लिश करता आली पाहिजे, सिक्वेन्स मेंटेन झाला पाहिजे. एसे अत्यंत सुंदर होतो आणि तुमचा युनिकनेस इथंच आहे. बाकी सगळेजण सेम लिहिणार आहेत, आर्ग्युमेंट्स कुठे कुठे तर पॉईंट सेम येणार आहेत, कुठे कुठे कथा सेम येणार आहेत, पण जे तुम्हाला वैयक्तिक स्वरूपात अनुभवता आलंय ते कोणालाही मांडता येणार नाही. ते मांडण्याचा प्रयत्न जितका कराल तितका एसे सुंदर होऊ शकतो. आता याच्यामध्ये काय लागतं, याला लागतं विषयाचा कच्चा माल. अनेक उदाहरणं लागतात. जसं की मी जर तुम्हाला अहिंसा म्हटलं तर तुम्हाला काय आठवतं? गांधी आठवतात, गौतम बुद्ध आठवतात, किंवा अलीकडचे काही समाजसुधारक सुद्धा आठवतात. या सगळ्यांच्या मध्ये एक कच्चा दुवा काय दिसतो आपल्याला, की अहिंसेचा मार्ग. आता ही उदाहरणं तुम्ही कितीतरी वापरू शकता. अशा प्रकारची पर्यावरणामध्ये तुम्हाला सापडतील, अशा प्रकारची विज्ञानामध्ये सापडतील, अनेक ठिकाणी तुम्हाला ही उदाहरणं सापडू शकतात. आता कविता कविता काय करतात, वाचणाऱ्याचा एकसुरीपणा कमी करतात. त्याला एक मध्येच मॅजिकल फॅक्टर देतात, वाव फॅक्टर देतात, की अरे याने ही कविता इथं वापरली, अरे वा. हा जो फॅक्टर आहे ना, हा कवितेतून एस्टॅब्लिश होतो. मग अगदी तुम्ही बहिणाबाईंच्या कविता अरे संसार संसारापासून वापरा, किंवा मग सुरेश भटांची इतकेच मला सरणावरती जाताना कळले होते, मरणाने केली सुटका जीवनाने छळले होते, असल्या कविता वापरा. कविता वापरायला मर्यादा नाही, फक्त त्या लिंक झाल्या पाहिजेत. याच्यानंतर तुम्ही काय यूज करू शकता, नाटक, चित्रपट जे तुम्ही पाहिलंय, ज्याच्यामधलं एखादा असा प्रसंग पाहिलाय जो त्या शीर्षकाला न्याय देऊ शकतो. मग तुम्ही जनरली मी असं सजेस्ट करतो सगळ्यांना, की तुम्ही इतिहासातले जे जुने चित्रपट आहेत 90च्या आधीचे, त्याचा वापर अधिक करा. मग मराठीतले मुलं जरी असले आणि इंग्लिशमधले विद्यार्थी असले तरी सुद्धा भारतीय चित्रपटांचा जो जुना कालखंड आहे तो मानवी भावनांच्या अधिक जवळ जाणारा दिसतो आत्ताच्या व्हायलन्सपेक्षा. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरू शकता, मग आनंद सारखा चित्रपट असेल राजेश खन्नांचा, किंवा जुन्या मराठी चित्रपटांमध्ये बोलायचं झालं तर उंबरठा नावाचा चित्रपट आहे जुना. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण किंवा स्वतःच्या संसाराची शोकांतिका करून दुसऱ्यांचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या स्त्रीला काय अडचणींना सामोरे जावे लागू शकते, त्या गोष्टींचा दाखला त्या चित्रपटात दिलेला दिसतो. अशा चित्रपटांचा वापर केला की तुमच्या विषयाला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. तुम्ही नाटकांचाही दाखला देऊ शकता. मराठीमध्ये खूप सुंदर सुंदर नाटकं झालेली आहेत. सकाराम बाइंडर आहे, जे पण परत ते महिलांच्याच बाबतीत भाष्य करणारं दिसून येतं. किंवा नटसम्राट आहे. नटसम्राटमधले तर अगदी अनेक प्रसंग तुम्हाला जसेच्या तसे वापरता येतात. तर त्या नाटकांचा प्रेफरन्स द्या. त्याच्यानंतर प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले द्या. अनेक मान्यवर व्यक्ती असतात ज्यांना राष्ट्रपतीद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रासाठी पारितोषिक दिलं जातं. त्या लोकांनी आयुष्यात खूप सारं काम केलेलं असतं, समाजासाठी काम केलेलं असतं, लोकांना अपील होणारी गोष्ट असते. अनेक जे राजकीय नेते आहेत किंवा उच्च पदावर असणारे व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा कार्य महत्त्वपूर्ण ठरतात. जसं की APJ अब्दुल कलाम, आपण अनेक ठिकाणी आदराने त्यांचा उल्लेख करतो, किंवा अटल बिहारी वाजपेयी, लाल बहादूर शास्त्री यांच्या आयुष्यातले अनेक असे प्रसंग आहेत जे त्यांचं उत्तरदायित्व दर्शवतात, त्यांची समाजाप्रतीची निष्ठा दर्शवतात, कृतज्ञता दर्शवतात. या गोष्टींचा दाखला देऊन तुम्ही विषयाची समृद्धता वाढवू शकता. नक्कीच हे विषय किंवा ही उदाहरणं तुमचे मुख्य डायमेन्शन नसणार आहे, पण तुमच्या मुख्य डायमेन्शनला किंवा मुख्य युक्तिवादाला सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट म्हणून याचा उपयोग करता येऊ शकतो. तो कसा करायचा हे आपण पुढे शिकणारच आहोत. फक्त तुम्हाला जे जे दिसतं ते संकलित करण्याचा प्रयत्न करा. जे तुमच्या सभोवताली आहे, जे तुमच्या स्वतःला माहिती आहे पण असं वाटतं की हे यूज होणार नाही, ते यूज होऊ शकतं. प्रयत्न करून बघा, त्यासाठी याचा वापर होऊ शकतो. काही ठिकाणी आकडेवारी, निर्देशांक कशासाठी, जे तुमची आर्ग्युमेंट आहे तिला सपोर्ट करण्यासाठी. फार वापरायचा नाही, पण जिथे गरज आहे तिथे फॅक्ट, इंडेक्स यांचा वापर करायचा. इम्प्रेशन एक वेगळं पडतं, खास करून मराठीतल्या विद्यार्थ्यांसाठी तरी ही महत्त्वाचीच गोष्ट आहे.
त्यानंतर वास्तवातली अनेक घटना असू शकतात, ज्या जसं की मी सुरुवातीला मैती कुकी संघर्षाचा रेफरन्स दिला होता. त्या महिलांची जी नग्न प्रकारे धिंड काढण्यात आली होती मणिपूरमधल्या, तो एक मोठा प्रसंग होता. ती घटनेचा वापर करू शकता. काही सकारात्मकही बाबी असतात. सकारात्मक घटनांचाही वापर याच्यामध्ये करता येऊ शकतो. मायथॉलॉजी लेव्हलला काही धार्मिक कथा असतात, जसं की महाभारत, रामायण, जातक कथांचाही तुम्ही वापर करू शकता. आता महाभारत, रामायणमधले अनेक प्रसंग आहेत, जे तत्वनिष्ठा, एकनिष्ठा किंवा जे आपल्या मानवी भावनातली जे उच्च आयाम आहेत, त्यांना दाखवतात आणि अगदी षड्रिपूंचा देखील उपयोग होतो. काम, क्रोध, मद, मत्सरा या सगळ्या गोष्टींना देखील त्या केंद्रस्थानी ठेवतात. मग याच्यामध्ये तुम्ही अगदी महाभारतातला युधिष्ठिरचा जो प्रसंग आहे, अश्वत्थामाच्या मृत्यूच्या वेळेचा, त्याचाही वापर करू शकता. जे ते वाक्य आहे, कुंजर व्हावा नरोबा, म्हणजे अर्धसत्य, अर्धसत्याचं म्हणजे फॉल्सिफिकेशन ऑफ द फॅक्ट्स किंवा इन्सिडेंट, हे किती महत्त्वाची भूमिका निभावू शकतं तुमच्या विजयामध्ये. या गोष्टीला तुम्ही आधार घेऊ शकता तुमच्या आत्ताच्या विषयाच्या अनुषंगाने. ऐतिहासिक प्रसंगाबद्दल आपण मगाशी बोललोच. विषयाच्या कच्च्या मालामध्ये संविधानिक मूल्यांचा वापरही व्हावा. कारण आहे ना, संविधानिक मूल्ये विषयाचं महत्त्व वाढतात. संविधानातली काही तत्व आहेत, वेलफेअर स्टेट आहे म्हणजे कल्याणकारी राज्याचं धोरण आहे. एखादा शब्द देखील विषयाचं महत्त्व वाढवू शकतो. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनमधले अनेक शब्द तुम्ही इथे यूज करू शकता. आता मुख्य डायमेन्शन मी जे मगाचपासून म्हणतोय, तुमचे युक्तिवाद त्याची सुरुवात कुठून होते, तर त्याच्यासाठी हा एक स्लाइड आहे आपली. आता विषयाची फोड करायची, जो मूळ विषय आहे त्याला ब्रेक करायचा. मगाशी आपण ब्रेनस्टॉर्मिंगच्या एका स्लाइडमध्ये पण पाहिलं होतं. त्या विद्यार्थ्याने अनेक विषयांमध्ये त्याला ब्रेक करून मग ते विषय मांडला होता. विषयाच्या अर्थाला सुसंगत स्पष्टीकरण देणे. जो विषयाचा अर्थ आहे त्याला तुमचं मत काय, तुमचं स्पष्टीकरण काय, किंवा तुम्ही त्याचा अर्थ काय घेतलाय हा मांडणे म्हणजे विषयाच्या अर्थाला सुसंगत स्पष्टीकरण देणे. विषयाचे अनेक पैलू निर्माण करणे, जसा हा मुख्य रस्ता आहे, हे आपण या स्लाइडमध्ये बघतोय स्लाइडला, आणि याचे अनेक फाटे फुटलेले आपल्याला दिसतात. हे काय आहेत, हे अनेक पैलू आहेत ह्या विषयाचे. मग त्याची सुरुवात अगदी जर तुम्हाला सुरुवातीला जमत नसेल तर कशी करू शकता. वाय, हाऊ, व्हॉट, वेन असे क्वेश्चन विचारा विषयाला. विषयातल्या प्रत्येक घटकाला असे क्वेश्चन विचारा. तुम्हाला अनेक अर्थ त्याचे काढता येतील. आणि जितक्या जास्त डायमेन्शन्सला तुम्ही त्याला घेऊन जाल तितक्या विषयाची समृद्धता वाढेल. कधी कधी तुम्ही स्तरांचाही वापर करू शकता. वैयक्तिक स्तरावर विचार करा विषयाचा, की व्यक्तीच्या स्तरावर त्याचा परिणाम काय होईल. कधी कधी सामाजिक स्तरावर करू शकता त्याचा, देश पातळीवर काय परिणाम होऊ शकतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होऊ शकतो, जिओपॉलिटिक्समध्ये त्याचा रेफरन्स काय. अनेक उदाहरणांद्वारे तुम्ही या विषयाच्या डायमेन्शनला फोडू शकता. कधी कधी विद्यार्थी हे जे जुनं डायमेन्शन आहे पेस्टल स्ट्रक्चर हे वापरतात. अगदी जर तुम्हाला विषय सुचत नसेल तर तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता, ज्याच्यामध्ये भिन्न विषयांना सामील करण्याची क्षमता आहे. जसं की पी नुसार पॉलिटीला जाऊ शकता, ई नुसार इकॉनॉमीला जाऊ शकता, एस नुसार सायन्सला जाऊ शकता, टी टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट घेऊन जाईल, ई इकॉलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट घेऊन जाईल, लीगल आस्पेक्ट घेऊन जाईल, एल लीगल आस्पेक्ट घेऊन जाईल आपल्याला. अशा प्रकारे तुम्ही विषयातले अनेक आस्पेक्ट समोर आणू शकता. बऱ्याचदा विषयाची विरुद्ध बाजू मांडून सुद्धा आपल्याला विषयाची मर्यादा अधोरेखित करता येऊ शकते. मग तो कोणताही विषय असला त्याला एक फ्लिप साईड असते किंवा त्या विषयाला मर्यादा असते. ते जे स्टेटमेंट असतं ते एक्स्ट्रीम असतं, कधी कधी मॉडरेट असतं, कधी कधी दोन्ही बाजू देणारं असतं. अशा वेळेस विषयाची दुसरी बाजू पण मांडणं एक वेगळं इम्प्रेशन निर्माण करू शकतं. आता हे सगळं केल्यानंतर अखेरचा जो पार्ट येतो तो विषयाचा शेवट. आता विषयाचा शेवट हॅपी एंडिंगकडे घेऊन जाणारा असावा का, तर असेल तर उत्तमच. नवीन शंका उपस्थित करणारा असावा का, तर असू शकतो जर तो व्यवस्थित लिहिलेला असेल तर. किंवा येणाऱ्या संकटांची नांदी देणारा असू शकतो. किंवा त्याच्या आधी तुम्ही एक चाहूल द्या की तुम्ही कन्क्लुजनकडे चाललाय, विषयाच्या शेवटकडे चाललाय. विषयामध्ये जितक्या गोष्टींचा उहापोह तुम्ही केला सुरुवातीपासून, विषयाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून, त्या सगळ्या गोष्टींचा दाखला देऊ शकता थोड्या थोड्या शब्दांमध्ये. अगदी लाईन रिपीट करायची गरज नाही. आपण कोणते डायमेन्शन बघितले, का बघितले, या गोष्टी सांगू शकता. आणि अंतिम गोष्टीकडे जाताना सोल्युशन्स देऊन आनंदाची डोही, आनंद तरंग या गोष्टी म्हणजे शेवट चांगला व्हावा या गोष्टीने तुम्ही काय सजेस्ट करू शकता.
मग आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सहकार्य असेल, एखादी कविता असेल, या सगळ्याने तुम्हाला याचा शेवट करता येऊ शकतो. इथे जरा टायपिंग मिस्टेक झाली. ते भोग सरळ सुख येईल असं स्वरूपात लिहिलेलं आहे इथे. एक प्रसिद्ध मराठी चित्रपट आहे, त्याच्यामधलं हे एक गाणं आहे, त्याच्या काही ओळी आहेत. त्याच्यानंतर थोडेसे टायपिंग मिस्टेकच बऱ्याचशा झालेल्या आहेत, ते सुधारित करून तुम्हाला ग्रुपवर टाकेल. अंतिमतः एकच गोष्ट सांगेल की तुम्ही सायक्लिक मेथडचा सुद्धा वापर करू शकता. विषयाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने त्याला एंडला सुद्धा घेऊन जाता येऊ शकतं. म्हणजे एक वाक्य होतं बघा रेस 2 चित्रपटातलं, की रेस हमेशा वही खत्म होती है जहाँ से वो शुरू हुई थी. म्हणजे याला मेथड ऑफ सायक्लिक एंड म्हणतात. म्हणजे जिथून सुरुवात झाली विषयाला तिथेच आणून त्याला ठेवणं. हे सगळं आपण करू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीपासून, ज्या प्रसंगापासून सुरुवात झाली, अगदी त्या प्रसंगाचा उरलेला भाग किंवा त्याचं कसं पुन्हा चांगलं झालं हे सुद्धा शेवटी सांगता येऊ शकतं. म्हणजे बऱ्याचदा मी आता हे उदाहरण बघितलं की जपानवर हिरोशिमा नागासाकीच्या ज्या शहरांवर अणुहल्ला झाला, त्या हल्ल्याच्या वर्णनाने सुरुवात करतात लोक विध्वंसाची, आणि एंडला येताना जपानने कसं 10 वर्षात स्वतःला सावरलं, कसं पुन्हा एक महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था, महत्त्वपूर्ण राजकीय घटक म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश केलं, याचंही वर्णन खूप जण करतात. म्हणजे शतकांची क्रांती दशकात करणारा देश म्हणजे जपान, असं वर्णन ते मी अनेकदा खूप एसेमध्ये पाहिलेलं आहे. आता या सगळ्यातून आपण एसे कोणी लिहावा, एसीची सुरुवात कशी करू आणि काय, हे सगळ्या गोष्टी बघणार आहे. पहिलं तर एसे सर्वजण लिहू शकतात. म्हणजे अगदी मी एकच महिना झालाय चालू करून, अभ्यास करून, किंवा मी 1 वर्ष झालाय, मी तर 2 अटेम्प्ट दिलेत, मी 1 अटेम्प्ट दिलाय, काही हरकत नाही. तुम्ही एसेची सुरुवात करा. कारण एसे ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. स्काय इज अ लिमिट. तुम्ही जितकं जास्त अचीव करू शकता तेवढं कमीच आहे याच्यामध्ये. अगदी नवीन मुलांना का म्हणतोय मी, कारण तुमचे थॉट ओरिजिनल असतात सुरुवातीच्या कालखंडामध्ये, आणि एसेमध्ये असं काही नाहीये की जे जीएस मध्ये आपण वाचतो तेच वापरलं पाहिजे. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या जीएस मध्ये नाहीयेत, त्या सुद्धा तुम्ही वापरता. आपण आत्ताच एसेमध्ये बघितलं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनमानाशी निगडीत आहेत, आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहेत, किंवा तुमच्या हॉबीचा पार्ट असू शकतो तो. चित्रपट बघणं, नाटक बघणं, कविता वाचणं, या सगळ्या गोष्टींचा दाखला देऊन जर एसे निर्माण होत असेल तर एसेची सुरुवातीपासूनच करावी. कारण यातून एक सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक ठरतो, तो म्हणजे इनर्शिया ब्रेक होतो. रायटिंग करताना खूपदा आपल्याला जाणवत असेल जीएसचं की सर मी क्वेश्चन रायटिंगला घेतला पण मला तो लिहिताच आला नाही. याचं कारण काय असतं? इनर्शिया ब्रेक होत नाही. मग इनर्शिया ब्रेक करण्यासाठी एसेने तुम्हाला आधार मिळू शकतो. सुरुवातीला निबंध लिहून तुमचं विचार प्रक्रिया अधिक प्रगल्भ होऊ शकते. अनेक डायमेन्शन तिथेच समजून जातील. जर तुम्ही एका वाक्यातून इतके डायमेन्शन काढताय तर प्रत्येक प्रश्नांमधले डायमेन्शन तुम्हाला अधोरेखित होतील. त्यासाठी तुम्ही एसे करू शकता. सुरुवातीचे एसे मोडके तोडके असू द्या. अगदी माझी अपेक्षा इतकीच आहे की एसेचा अर्थ समजणं आणि तो लिहिता येणं, स्वतःला एक्सप्रेस करता येणं. पूर्ण 1200 शब्दांचा, 1000 शब्दांचा एसे जमत नसेल तर 800 शब्दांचा लिहा, 600 शब्दांचा लिहा. अगदी सुरुवात करा. कितीही शब्दांचा एसे असू द्या, मर्यादेत बांधू नका. त्यासाठी एसे कोणीही चालू केला तरी चालेल. सर्वांसाठी ही प्रक्रिया आपण चालू करणारच आहे. सुरुवात कशी करू? मी ब्रेक द इनर्शियाबद्दल बोललो, आणि ह्या सगळ्यावर एकच उत्तर आहे, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तुम्ही सुरुवात करा, अंत नका बघू. म्हणजे शेवटी मी काय अचीव करेल, मला काय साध्य होईल, ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय यात काही साध्य होत नाही. फक्त अनेक जण मी असं बघतो, म्हणजे 3 घटक असतात. एक असते अपेक्षा, दुसरी असते आवश्यकता, आणि तिसरी असते वास्तव. आता या 3 टप्प्यामध्ये ना आपलं कायम लक्ष हे अपेक्षेकडेच असतं. आपण आवश्यकता आणि वास्तव या 2 गोष्टी इग्नोर करतो, आणि अल्टिमेटली काय परिणाम होतो? आपल्याला अपेक्षाही पूर्तता करता येत नाही, आवश्यकतांचीही पूर्तता करता येत नाही, आणि बऱ्याचदा आपण वास्तवातही नुकसान करून बसतो. त्याच्यामुळे या 3 स्टेज बघणं, या 3 स्टेज अधोरेखित करणं लय गरजेचं आहे आपल्यासाठी. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन
बऱ्याचदा गुणवत्तेचे टप्पे असतात. मला माहिती आहे सुरुवातीला लिहिल्यानंतर तुम्हाला गुणवत्ता जाणवणार नाही तुमच्या लिखाणामध्ये. अनेक त्रुटी जाणवतील. अगदी बालिश लिहिलंय मी, खूप हे केलंय असंही जाणवेल. कारण एक ना गुणवत्तेच्या 3 स्टेज असतात. पहिली स्टेजमध्ये आपल्याला गुणवत्ता काय आहे हेच माहीत नसतं. अगदी नवखे असतो आपण या क्षेत्रामध्ये. त्यामुळे आपण काहीही लिहितो. माझी काहीच हरकत नाही, लिहा. दुसरा टप्पा असतो, आपल्याला गुणवत्ता कळते समोरच्याचं वाचल्यानंतर, की अरे हे गुणवत्तापूर्ण आहे की नाही. अगदी आज मी जे लेक्चर घेतोय याला सुद्धा अगदी नवखे सुद्धा गुणवत्तेच्या यादीमध्ये टाकू शकतात, की अरे नाही नाही वर्स्ट आहे, अरे नाही बेस्ट आहे, अशा पद्धतीमध्ये. म्हणजे गुणवत्ता आपल्याला ओळखता येते. ही दुसरी स्टेज असते. आणि तिसरी स्टेज असते गुणवत्ता स्वतःमध्ये दर्शवणं, जी सगळ्यात डिफिकल्ट असते. की गुणवत्ता मला माहीत आहे काय आहे आणि मी ती गुणवत्ता माझ्यामध्ये दाखवू शकतो, समोरच्याला मांडू शकतो, इम्प्रेस करू शकतो. आणि ही स्टेज सगळ्यात कठीण असते आणि ती स्टेज एकाएकी येत नाही. यातल्या प्रत्येक पायरीवरनं गेल्यानंतरच ती स्टेज येते. आणि ती स्टेज साध्य करण्यासाठी आपण एक शेड्यूल लॉन्च करतोय, मेन्स सर्कलचं पहिलं एसे बूस्टर बॅच. आता या बॅचमध्ये काय काय असणार आहे, तर आपण आता पहिली आपली टेस्ट चालू होते 12 तारखेला. अशा 5 टेस्ट होणार आहेत. आपण पीवायक्यूच्या एसेने सुरुवात करणार आहे, कारण पीवायक्यूचं डिकोडिंग करणं सर्वात महत्त्वाचं आहे. मी बाजारातल्या अनेक एसेंसारखे तुम्हाला एसे देऊ शकतो, पण माझी इच्छा नाही. माझी इच्छा तुम्ही पीवायक्यूचे एसे समजून घ्या, त्याच्या मागचे अर्थ उलगडा आणि लिहा, ही आहे. जर काहींना हवे असतील तर मी नवीन एसे सुद्धा देईल, पण पीवायक्यूच्या एसेमधून आपल्याला डायमेन्शन समजतात. पीवायक्यूच्या एसेसमधून आपण टॉपरसोबत कम्पेअर करू शकतो आणि त्याच्यामध्ये विस्तृत गप्पाही मारू शकतो. त्या एसेच्या आणि डायमेन्शन बोलू शकतो. या सगळ्यांसाठी आपण हे पीवायक्यूमधनं बॅच चालू करणार आहोत. प्रत्येक आता हे जसे एक आठवड्यांच्या गॅपने आहेत सगळे. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला 2 विषय मिळतील. त्या 2 विषयांमध्ये तुम्ही लिखाण करायचं आहे आणि तो एसे मला इव्हॅल्युएशनसाठी पाठवायचा आहे. तो एसे लवकरात लवकर इव्हॅल्युएट करून मी तुम्हाला पाठवेल. त्या इव्हॅल्युएशन नंतर आपण त्या एसेबद्दल बोलणार आहोत. काय काय गोष्टी राहिल्या, काय गोष्टी टाकू शकतो, कोणते आयाम तुमचे राहिले, कोणते पैलू ॲड होतील, कोणते एक्झाम्पल ॲड होतील. ज्या गोष्टी मी मगाशी अधोरेखित केल्या त्याचं बर्डन घेऊ नका, की माझ्याकडे तर व्यक्तींची नावं मला माहीत नाही आहेत, माझ्याकडे पुस्तकांचे रेफरन्सेस नाही आहेत, माझ्याकडे नाटकाची उदाहरणं नाही आहेत, चित्रपटांची नाही आहेत. मी या प्लॅटफॉर्मवर तुषार सर आणि मी दोघंसुद्धा अनेक गोष्टींचा तुम्हाला पुरवठा करणार आहे. याच्याद्वारे तुम्हाला तुमचा एसे कसा समृद्ध करता येईल, कोणते कोणते रेफरन्सेस देता येतील, या सगळ्यांची काळजी घेणार आहे. तर त्याही तुम्हाला मिळत राहतील वेळोवेळी. त्यानंतर तुमचे एसे सुधारत जातील तसे तसे आपण त्याच्यावर बोलणारच आहोत. प्रत्येक वेळी डाऊट क्लिअरिंगचं एक सेक्शन होईल. त्या डाऊट्समध्ये सुद्धा आपण या सगळ्या मुद्द्यांवर घेणार आहे. मला आज ऑनलाईन किंवा लाईव्ह सेक्शन घेता आलं नाही, पण पुढच्या वेळेसपासून आपली बॅच चालू झाल्यापासून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होऊन जाईल. तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. फीच्या बाबतीत काही बोलायचं असेल तर मी एकच सांगेल, हे सगळं मोफतही करता येऊ शकतं. फक्त मला तुमची अकाउंटेबिलिटी आणि माझी अकाउंटेबिलिटी दोन्ही ठेवायचे म्हणून ही फीची सुरुवात केली. नाहीतर फीमध्ये चालू करण्याचा काहीच इनिशिएटिव्ह नाही आहे. फक्त यातून शिस्त लागावी आणि आपण काहीतरी देतोय म्हणजे आपण काहीतरी देणं लागतो हे सुद्धा म्हणजे दोन्ही बाजूनी राहील. आणि हे टिकवण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या प्रक्रियेत सामील व्हा. आपण मिळून ग्रोथ करूया आणि लवकरात लवकर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या UPSCमध्ये वाढावी, हीच माफक अपेक्षा माझी आहे. बाकी भेटूया नवीन लेक्चरमध्ये, नवीन सुरुवातीला. धन्यवाद.